नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. आपला सुरू आहे सध्या स्थितीत चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस आणि आजचा आहे लेक्चर नंबर 14. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण हेडिंग टाकलं होतं आणि एक प्रॉब्लेम सेकंड ऑर्डरचं घेतलं होतं. तर आता थर्ड ऑर्डरचा प्रॉब्लेम घेणार आहे. तर लिहा प्रॉब्लेम नंबर 2. Find the inverse of matrix. Find inverse of matrix by adjoint method. By adjoint method. तर विद्यार्थी मित्रांनो, या लाईन मध्ये पण बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन होतात. बघा काय क्वेश्चन केला, फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. काही काही विद्यार्थी ऍडजॉइंट पर्यंत सॉल्व्ह करतात. तर इनवर्स काढा लागते. इथे इनवर्स हा शब्द दिला ना, तर इनवर्स काढणं गरजेचं आहे. इफ A is equal to -1 2 4 -1 2 3 1 4 1. बघा 1 2 4 -1 2 3 1 4 1. आपल्याला इनवर्स काढायचा आहे. कशानं? बाय ऍडजॉइंट मेथडनं. पण इनवर्स पर्यंत सॉल्व्ह करायचा आहे. तर स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला काय लागते? डिटर्मिनंट. स्टेप नंबर फर्स्ट. तर लक्ष द्या. तर याचा आपल्याला काय लागते? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, इथं आहे 1 2 4 -1 2 3 1 4 1. तर इथं बघा 1 2 4 -1 2 3 1 4 1. आता याचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. तर डिटर्मिनंट कसा काढतात? डिटर्मिनंट काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं. प्लस मायनस प्लस. काय फॉर्म्युला आहे? प्लस मायनस प्लस. तर फर्स्ट नंबरला घ्यायचा प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट किती होता? 1. हा फर्स्ट नंबरचा रो आपण सोडून देतो. बघा पहिला नंबर घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट आहे 1, तर फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. मग काय राहिलं? 2 3 4 1. काय राहिलं? 2 3 4 1. सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करायचा. 2 × 1 किती होते सांगा बरं? 2 × 1 2, मध्ये साइन मायनस. आणि 3 × 4 किती होते? 12. लक्ष द्या, प्लस मायनस प्लस. पहिले घेतला प्लस 1, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला, राहिलं किती? 2 3 4 1. 2 × 1 2, मध्ये साइन मायनस. 3 × 4 12. सेकंड नंबरवर काय आहे? सेकंड नंबरवर आहे साइन मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट किती आहे? 2. आता काय करसाल? सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्याल. कोणत्या नंबरचा कॉलम सोडून द्याल? सेकंड नंबर. हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं बघा? -1 3 1 1. इथं क्रॉस मल्टिप्लाय. -1 × 1 -1, मध्ये साइन मायनस. 3 × 1 किती होते? 3. बघा -1 × 1 -1, मध्ये साइन मायनस. 3 × 1 3. थर्ड नंबरवर काय? प्लस. थर्ड नंबरवर घेतला प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे? 4. थर्ड नंबरचा एलिमेंट्स घेतला 4. आता कोणता कॉलम सोडसाल? सिंपल आहे, थर्ड नंबरचा कॉलम सोडून देऊ. किती नंबरचा? थर्ड नंबरचा कॉलम सोडून देऊ. मग राहिलं -1 2 1 4. इथं काय करसाल विद्यार्थी मित्रांनो? -1 × 4 -4, मध्ये साइन मायनस. -1 × 4 -4, मध्ये साइन मायनस. 2 × 1 2. चला आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे हा 1 2 -12 किती येते? -10. -2 -1 -3 किती येते? -4 +4. -4 -2 किती येते? -6. 1 × -10 -10. त्यानंतर -2 × -4 -+8. आणि 2 × -6 -24. बघा -10 +8 -2 -24 किती येते? -26. इज नॉट इज इक्वल टू 0.
एक वेळा अगेन हा झाली आपली पहिली स्टेप कंप्लीट. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0. ज्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्याला कोणता म्हणतात? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कोणता या? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ज्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 येत नाही अशाला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असे म्हणतात. एक वेळा डबल बघा काय केलं. स्टेप नंबर फर्स्ट इथं आहे डिटर्मिनंट ऑफ ए 1 2 4 -1 2 3 1 4 1. फॉर्म्युला आपल्याकडे प्लस मायनस प्लसचा. फर्स्ट नंबरवर घेतला प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स किती आहे? 1. कोणता कॉलम सोडला? फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला. मग राहिलं तर 2 3 4 1. इथे केला क्रॉस मल्टिप्लाय. 2 × 1 2 मध्ये असेल मायनस. 3 × 4 12. सेकंड नंबरवर किती आहे? मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे? 2. कोणता कॉलम सोडसाल? सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्याल. सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्याल. मग सेकंड नंबरचा कॉलम जर सोडला तर काय येणार आहे? सेकंड नंबरचा जर कॉलम सोडला तर इथं राहणार आहे -1 3 1 1. मग इथं काय केलं? क्रॉस मल्टिप्लाय. -1 × 1 -1 मध्ये असेल मायनस. 3 × 1 किती होते? 3. थर्ड नंबरवर किती आहे? प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती? 4. कोणता कॉलम सोडसाल? थर्ड नंबरचा सोडसाल. मग -1 2 1 4. -1 × 4 -4 मध्ये असेल मायनस. 2 × 1 2. इथे कॅल्क्युलेशन करू. हा 1 जसाच्या तसा. 2 - 12 किती येते? -10. हा -2 जसाच्या तसा. -1 - 3 किती येते? -4. +4 जसाच्या तसा. -4 -2 -6. आता बघा 1 - 10 -10. -2 × -4 -+8. आणि 4 × -6 -24. -10 +8 -2 -2 -24 -26 इज नॉट इज इक्वल टू 0. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे. विद्यार्थी मित्रांनो आपली स्टेप नंबर फर्स्ट कंप्लीट झाली. आता स्टेप नंबर सेकंड जे आपण ऍडजॉइंट मध्ये केली होती ते स्टेप आहे आपली स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करावं लागते? एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. इथे येणार A11 A12 A13 11 12 13. इथे येणार A21 A22 A23 21 22 23. त्यानंतर येणार A31 A32 आणि A33. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढं लिहून घ्या. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. त्याच्यानंतर आपण हे सॉल्व्ह करू. हे नोट डाऊन करा पाहिजे. तर आता हे नोट डाऊन झाल्यावर आता बघा. आता घेणार आपण एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. 11 12 13 21 22 23 31 32 33. तर इथं काय करायचं आहे? इथं पहिले मायनर काढायचं. पहिले इज इक्वल टू लिहून देऊ. इज इक्वल टू 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 इज इक्वल टू. नंतर फॉर्म्युला इथं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता इथं बघा 11. आता आपण हा जो मॅट्रिक्स आहे पुन्हा लिहू. मॅट्रिक्स किती आहे? 1 2 4 -1 2 3 1 4 1. इथे लिहून घेतो. 1 2 4 -1 2 3 1 4 1. हा मॅट्रिक्स आहे. आता 11 चा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो? एकदम सोपी आहे. 11 पहिला जो नंबर असते त्याला रो म्हणतात. फर्स्ट रो. हा फर्स्ट रो सोडून द्या. दुसरा जो 1 असते त्याला फर्स्ट कॉलम म्हणतात. फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं सांगा? 2 3 4 1 राहिलं का नाही? इथं तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. बरं इथं तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. बघा कसं 2 × 1 2 मध्ये साइन मायनस आणि 3 × 4 किती होते? 12 4 3 12.
असं सुद्धा तुम्ही डायरेक्ट करू शकता. ओके, म्हणजे डायरेक्ट बघा 2 into 1 2 मग असेल मायनस 3 into 4 12. 2 - 12 किती होतात? -10. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता इकडे बघा फर्स्ट रो मॅट्रिक्सची इकडे, आता सेकंड कॉलम सोडला. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला तर इथं किती राहिलं? -1 3 1 1. इथं तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. -1 into 1 -1 मला असेल मायनस आणि 3 into 1 3. म्हणजे -1 - 3 किती होते? -4. मायनस मायनस काय होणार? +4. त्याच्यानंतर घेऊ आता 13. तो आहे फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून देऊ. फर्स्ट रो थर्ड कॉलम इथं आहे -1 2 1 4. इथं क्रॉस मल्टिप्लाय -1 into 4 -4 मग असेल मायनस आणि 2 into 1 2. -4 -2 किती येते? -6 झालं. आता घेऊ 21. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता घेऊ सेकंड रो फर्स्ट कॉलम. 21 चा अर्थ होते सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा सोडून द्या. मग काय राहिलं? 2 4 2 4 4 1 क्रॉस मल्टिप्लाय 2 into 1 किती होते? 2 मग सेम मायनस 4 into 4 किती होते? 16. 2 - 16 किती होते? -14. मायनस मायनस काय होते? +14. किती होते? +14. आता 22. 22 चा अर्थ होते सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम. हा जर सोडून दिला तर काय राहिलं? 1 4 1 1. इथं पण 1 into 1 1 मला असेल मायनस 4 into 1 4. 1 - 4 किती येते? -3. त्यानंतर आहे सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. मग काय राहिलं? 1 2 1 4. 1 into 4 4 मग असेल मायनस 2 into 1 2. 4 - 2 किती येते? 4 - 2 येते 2. आता त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम. इथे किती होता? 1 होता. -1 1. ओके. थर्ड रो फर्स्ट कॉलम. हा घेतला थर्ड रो आणि हा घेतला फर्स्ट कॉलम. हा सोडून दिला. मग काय राहिलं सांगा बरं? 2 4 2 3. 2 into 3 किती होते? 2 into 3 होते 6. पण तसं मायनस 4 into 2 किती होते? 8. 6 - 8 किती येते? -2. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम किती राहिलं? 1 4 -1 3. 1 into 3 3 सेम मायनस 4 into -1 -4. मायनस मायनस काय होते? +4. 3 + 4 7. इथं मायनस येईल तर -7. आता राहिलं थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम. हा थर्ड रो थर्ड कॉलम किती राहिलं? 1 2 -1 2. 1 into 2 किती होते? 2 मग साइन मायनस 2 into -1 किती होते? -2. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकदम हळूहळू शिकू राहिलो, म्हणजे व्यवस्थित बघून घ्या कसं आहे. तर जास्त फास्ट काही शिकवत नाही. मायनस मायनस काय होते? +2 + 2 किती होते? 4. इथं आलं 4. तर आपले सर्वचे सर्व एलिमेंट्स रेडी झालेले आहेत. तर हे झाली आपली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 काय झाली? आपली कंप्लीट झाली.
आता बाकीचे सर्व स्टेप इझी आहेत, कोणती स्टेप कठीण नाहीये. स्टेप नंबर 3 तर इझीच आहे. स्टेप नंबर 3 मध्ये बघा आता, स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय लागते, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. इथं फक्त तुम्हाला लिहायचं आहे ए इज इक्वल टू A11, A12, A13, त्यानंतर A21, A22, A23, त्यानंतर A31, 32, 33, 11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33. बस ही व्हॅल्यू करायची, जी व्हॅल्यू आली होती आपली. काय आली होती व्हॅल्यू? 11, 12, 13 म्हणजे 11, 12, 13 किती आली? -10, 4, -6, -10, 4, -6, -10, 4, -6. नेक्स्ट किती आली? 21, 22, 23, 14, -3, -2, 14, -3, -2, 14, -3, -2, 31, 32, 33, -2, -7, 4, -2, -7, 4. हे झाली स्टेप नंबर 3 कम्प्लीट. फक्त याच्यात काय केले, व्हॅल्यू पुट केली आपण. 11च्या जागी 11ची, 12च्या जागी 12ची, 13च्या जागी 13ची, 21च्या जागी 21ची, 22च्या जागी 22ची, 23च्या जागी 23ची, 31च्या जागी 31ची, 32च्या जागी 32ची, 33च्या जागी 33ची. झालं. स्टेप नंबर 4 तर याच्यापेक्षा इझी आहे. ऍडजॉइंट काढायचं आपल्याला पहिले. काय काढायचं आहे? ऍडजॉइंट. इनव्हर्स काढताना ऍडजॉइंट काढायच लागते. स्टेप नंबर 4 ऍडजॉइंट. ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे काय करायचं आपल्याला? हा फर्स्ट रो आहे, -10, 4, -6. फर्स्ट रोचं कन्वर्ट कशात करायचं आहे? फर्स्ट कॉलम. -10, 4, -6. हा सेकंड रो आहे, 14, -3, -2. तर सेकंड कॉलम 14, -3, -2. हा थर्ड रो आहे, -2, -7, 4. तिथे आलं -2, -7, 4. थर्ड कॉलम. म्हणजे बघा फर्स्ट रोचं काय केलं? फर्स्ट कॉलम हे असं. सेकंड रोचं काय केलं? सेकंड कॉलम. आणि थर्ड रोचं काय केलं? थर्ड कॉलम. फर्स्ट रोचं फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं सेकंड कॉलम, थर्ड रोचं थर्ड कॉलम. ओके. आता आहे की नाही आपली आखरी स्टेप आली, ते म्हणजे कोणती? इनव्हर्स. स्टेप नंबर 5 काय? ए इनव्हर्स. फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ ए किती आला होता आपला डिटर्मिनंट? स्टेप नंबर फर्स्ट मध्ये. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये किती आला? -26. इथे लिहायचं -26. इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. इथं आहे -10, 14, -2, 4, -3, -7, -6, -2, 4. बस झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या 1/26 ने इथं डिवाइड करायचं नाही, पण इथं जर मायनस साईन लागलं, लक्षात आहे इथं कोणतं लागलं? मायनस साईन. तर अंदरची चिन्ह बदलवायचं. बस झालं. 1/26 ने डिवाइड करायचं नाहीये. मायनस साईन लागलं म्हणून अंदरची चिन्ह बदलतील. -10चं काय झालं? +10. +14चं काय झालं? -14. -2चं काय झालं? +2. +4चं काय झालं? -4. -3चं काय झालं? +3.
-7चं काय झालं +7, -6चं काय झालं +6, -2चं काय झालं +2 आणि +4चं काय झालं -4. हे झाले याचे आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम नोट डाऊन करायचा आहे. प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे पण आहे सोपीच. एकच स्टेप फक्त याच्यातली कठीण आहे, म्हणजे की ते आपण हे काढली होती ते स्टेप नंबर सेकंड. ज्याला स्टेप नंबर सेकंड समजली त्याला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. तसंच उद्या तुम्ही सर्वांनी कॅल्सी घ्या. मी कॅल्सीवर कसं सोडवतात उद्याच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की कॅल्क्युलेटरवर कसं सॉल्व्ह करायचं. पूर्ण मॅट्रिसेस एक लेक्चर घेणार मी कॅल्क्युलेटरवाला. ओके, तर हे नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. सर्वात पहिले स्टेप नंबर फर्स्ट लिहा, त्याच्यानंतर लिहा स्टेप नंबर सेकंड. तर मी तुम्हाला टाइम देतो. प्रत्येक स्टेपमध्ये 1-1 मिनिटाचा गॅप ठेवू आपण. ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी एक थोडंसं वेट करा. ज्या विद्यार्थ्यांचं बाकी आहे त्यांनी लिहा फटाफट. एक दोन सोपी प्रॉब्लेम आहे. जर काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही मेसेज करू शकता मला. मी तुम्हाला मेसेजचा एकाने ऑन करतो. तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर मेसेज करू शकता. कारण की आता लिहिण्यासाठी टाइम आहे ना. काही विद्यार्थी लिहित असतील तर मेसेजचं मी तुमचा चॅटबॉक्समध्ये ऑन केलेलं आहे. कोणाला एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, एनी डाऊट? जर असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. शिवानी मेसेज कर. हे झालं का सर्वांचं नोट डाऊन? ओके, आता तुम्ही लिहा हे स्टेप नंबर सेकंड, एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. तर जी कॅल्सी आहे ते ऍडव्हान्स नका घेऊ आणि साधी नका घेऊ, मधातली घ्या. म्हणजे FX991EX प्लस, FX991EX प्लस. जास्त ऍडव्हान्स पण नाही आणि जास्त हे पण नाही. अजून जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता मेसेज थ्रू. त्याचं सर माझा कॉलेजची PA टेस्ट 1 ऑक्टोबरला आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही आदित्य वानकडे. तर होऊन जाईल ते तुझं. तुझ्या कॉलेजमध्ये हा जो चॅप्टर आहे ना हा चॅप्टर सेकंड युनिटमध्ये आहे, सेकंड सेमिस्टरला आहे. पण याच्यानंतरचा जो पार्शियल फ्रॅक्शन आहे तो आता येणार आहे. तर तू असं करतो, क्लास झाल्यावर मला एक मेसेज करतो, एक पर्सनल मेसेज करतो, नंतर मी तुला गाईडलाईन सांगतोच. लेक्चर नंबर 13चा रेकॉर्डेड व्हिडिओ. ओके, तो आज येऊन जाईल. लेक्चर नंबर 13चा रेकॉर्डेड व्हिडिओ येऊन जाईल लवकरात लवकर. तर हे नोट डाऊन करून घ्या. तर हा चॅप्टर झाल्याबरोबर आपली टेस्ट घेऊ आपण. टेस्ट नंबर फर्स्ट राहणार, त्याच्यामध्ये 2 चॅप्टरची टेस्ट घेऊ आपण. 30 मार्काचा पेपर येईल आपला पहिला. त्यात लॉगरिथम आणि मॅट्रिसेस टोटल याच्यावर टेस्ट आहे. ओके, नोट डाऊन केलं तुम्ही? आता हे स्टेप नंबर 3 नोट डाऊन करा फटाफट. झालं असेल तर डन मेसेज करू शकता तुम्ही. FX991EX कॅल्सी पाहिजे होती, EX प्लस. फर्स्ट युनिट टेस्टच्या वेळेस क्लासला सुट्टी राहणार नाही.
हे लिहून घ्या फटाफट फटाफट. डन. FX आहे FX 991 EX प्लस कॅल्सीचा नंबर. कॅल्सी घेऊन घ्या लवकरात लवकर. चला आता घेऊ आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर हे सेकंड नंबरचा होता, आता थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर थर्ड. Find inverse of the matrix. Inverse of the matrix by using adjoint method. By using adjoint method. A is equal to 1, 2, -2, -1, 3, 0, 0, -2, 1. काय म्हणते फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. तर सेम पहिली स्टेप आहे. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिटरमिन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी माझ्या बरोबर सॉल्व्ह पण करू शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी कॉन्सन्ट्रेशनवर लक्ष पण देऊ शकतात की कुठं काय चुकते का काय. ओके, तुमचं कुठं चुकते काय चुकते तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनवर लक्ष देऊ शकता. तर स्टेप नंबर फर्स्ट आपल्याला काय लागते डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए इथं आहे 1, 2, -2, -1, 3, 0, 0, -2, 1. आता याचा काढूया डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसा काढतात एकदम सोपी आहे, सिंपल आहे. फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लस. कुठला फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लस. डिटर्मिनंट काढण्याचा फॉर्म्युला आहे. पहिले घ्यायचा प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट किती आहे 1. फर्स्ट नंबरचा एलिमेंट घेतला 1. आता काय करायचं हा फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्या. पहिला घेतला तर फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्या. मग राहिलं काय 3, 0, -2, 1. इथं करायला लागते क्रॉस मल्टिप्लाय. 3 × 1 किती होते 3, मग साइन मायनस, आणि 0 × -2 किती होते 0. सेकंड नंबर काय आहे मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट किती आहे 2. आता कोणता कॉलम सोडसा सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. मग काय राहिलं -1, 0, 0, 1. क्रॉस मल्टिप्लाय. -1 × 1 किती होते -1, मला सेम मायनस, आणि 0 × 0 किती होते 0. थर्ड नंबर किती आहे प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट किती आहे -2. आता कोणता कॉलम सोडसाल थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्या. मग राहिला -1, 3, 0, -2. इथं क्रॉस मल्टिप्लाय. -1 × -2 मायनस मायनस +2, मतलब सेम मायनस. 3 × 0 किती होते 0. -1 × -2 मायनस मायनस +2 मतलब सेम मायनस. 3 × 0 0. झाला. आता आपला डिटर्मिनंट निघाला. याचं कॅल्क्युलेशन करा. हा 1 जसाच्या तसा. 3 - 0 किती येते 3. -2 जसाच्या तसा. -1 - 0 किती येते -1. प्लस मायनस -2. 2 - 0 किती येते 2. क्रॉस मल्टिप्लाय 1 म्हणजे मल्टिप्लाय फक्त. 1 × 3 3. -2 × -1 मायनस मायनस +2, आणि -2 × 2 -4. 3 आणि 2 5, 5 2 4 गेले 1 राहिलं. डिटर्मिनंट किती आला डिटर्मिनंट आला 1. इज नॉट इज इक्वल टू 0. त्याचा डिटर्मिनंट 0 येत नाही
त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ज्याचा डिटरमिनंट 0 येत नाही आणि ज्याचा डिटरमिनंट 0 येते त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. तर आपली पहिली स्टेप इथं संपलेली आहे. एकदम सिंपल होती. काय केलं आपण? फॉर्म्युला अप्लाय केला, प्लस मायनस प्लस. फर्स्ट नंबरवर घेतला प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स किती आहे? 1. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला. मग राहिलं आपल्याकडे 3 0 -2 1. इथे गेला क्रॉस मल्टिप्लाय. 3 × 1 3 मतलब सेम मायनस. 0 × -2 0. सेकंड नंबरवर किती आहे? मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे? 2. सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला. मग राहिला -1 0 0 1. -1 × 1 -1 मतलब सेम मायनस. 0 × 0 0. थर्ड नंबरवर आहे प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे? -2. कोणता कॉलम सोडला? थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला. -1 × -2 मायनस प्लस 2 मतलब सेम मायनस. 3 × 0 0. हा 1 जसाच्या तसा. 3 - 0 किती आला? 3. -2 जसाच्या तसा. -1 - 0 किती आला? -1. त्यानंतर प्लस मायनस -2 आणि 2 - 0 2. आता इथे किती बघा? 1 × 3 3. -2 × -1 मायनस प्लस 2 आणि -2 × 2 -4. 3 + 2 किती येते? 5. 5 - 4 1. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कोणता आहे? नॉन सिंग्युलर. तर आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता जाऊ स्टेप नंबर 2 वर. स्टेप नंबर 2 त्याच्यामध्ये काय लागतात आपल्याला? एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. इथं आहे A11 A12 A13 11 12 13 A21 A22 A23 21 22 23 A31 A32 A33 31 32 33 11 12 13 21 22 23 31 32 33. इथं फॉर्म्युला येऊन जाणार. फॉर्म्युला आपला प्लस मायनस मायनसचा फॉर्म्युला आहे. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. त्यानंतर हा आपल्याला जो मॅट्रिसेस दिलेला हा पुन्हा लिहायचा खाली, म्हणजे की कॅल्क्युलेशन करण्यासाठी. मॅट्रिसेस असा होता 1 2 -2 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 0 -2 1. सर्वात पहिले काय इथं 11 आहे. 11चा अर्थ काय होते? फर्स्ट रो सोडून द्या. फर्स्ट रो सोडून द्या आणि हा फर्स्ट कॉलम सोडून द्या. 11चा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला. मग काय राहिलं? 3 0 -2 1. इथं क्रॉस मल्टिप्लाय. 3 × 1 किती होते? 3 मतलब सेम मायनस. 0 × -2 0. 3 - 0 किती येते? 3. झालं. पहिलेच उत्तर आलं 3. त्यानंतर 12 मध्ये फर्स्ट रो सोडून दिला, सेकंड कॉलम सोडून दिला. फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग काय राहिलं? -1 0 0 1. -1 × 1 -1 मग सेम मायनस आणि 0 × 0 किती होते? 0. -1 -0 -1 मायनस मायनस काय होते? +1. 13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम.
फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग इथे काय राहणार -1 3 0 -2 डबल क्रॉस मल्टिप्लाय. -1 इंटू -2 मायनस मायनस किती होते +2 प्लस -3 इंटू 0 किती होते 0 2 - 0 किती येते 2. त्याच्यानंतर 21 चा अर्थ होते सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा सोडून द्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं 2 -2 -2 1 क्रॉस मल्टिप्लाय. 2 इंटू 1 किती होते 2 मग सेम मायनस -2 इंटू -2 मायनस मायनस +4 2 -4 किती होते -2 आणि मायनस मायनस काय होते +2. इथं असं येते 2 -4 -2 आणि मायनस मायनस +2 2 -4 किती ते -2 आणि मायनस मायनस +2. त्याच्यानंतर 22 चा अर्थ होते सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सोडून दिला आणि सेकंड कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं 1 -2 0 1 1 इंटू 1 किती होते 1 मग असेल मायनस आणि -2 इंटू 0 किती होते 0 1 - 0 किती येते 1. एकदम सिंपल. त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं 1 2 0 -2 1 इंटू -2 किती होते -2 बरं असेल मायनस आणि 2 इंटू 0 किती होते 0 हा मायनस साईन आहेच. -2 -0 -2 मायनस मायनस काय होणार +2. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम हा घेतला थर्ड रो फर्स्ट कॉलम. मग काहीतरी राहिलं 2 -2 0 3 0 2 इंटू 0 किती होते 0 मग असेल मायनस -2 इंटू 3 किती येते -6 -2 इंटू 3 -6 मायनस मायनस काय होते +6 0 + 6 किती होते 6. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम. मग काय राहिलं 1 -2 -1 0 1 इंटू 0 किती होते 0 मग असेल -2 इंटू -1 मायनस मायनस +2 0 -2 -2 आणि बाहेर मायनस आहे मायनस मायनस काय झालं +2. आता थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो सोडून दिला थर्ड कॉलम सोडून दिला. थर्ड रो थर्ड कॉलम. मग काय राहिलं 1 इंटू 3 किती होते 3 मायनस 2 इंटू -1 किती होते -2 मायनस मायनस काय होते +2 3 + 2 5. आपले सेकंड स्टेप झाली. बाकीच्या स्टेप तर इझी आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. हे महत्वाची होती एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. आता स्टेप नंबर थर्ड. आता हे तर सोपीच आहे. ऍडजॉइंट ऍडजॉइंटच्या मध्ये मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आहे. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. इथं असं येणार A11 A12 A13 A21 22 23 A31 32 33.
11, 12, 13, 21, 22, 23, 31, 32, 33 हे व्हॅल्यू इथे लिहायच्या होत्या, बस बाकी काही नाही. जे आपल्या आल्या होत्या 11, 12, 13, 312, 212, 312, 212, नंतर काय आलं होतं 625, 625 झालं. त्याच्यानंतर आहे स्टेप नंबर 4 ते आहे ऍडजॉईंट. फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम 312 आहे तिथे 312, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम 212 तिथे आहे 212, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम 625 तर 625. आणि स्टेप नंबर 5 आहे ऍडजॉइंट म्हणजे इनवर्स ए इनवर्स. फॉर्म्युला 1 डिटर्मिनेंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनेंट ऑफ ए किती होता एच होता 1 होता 1 तर तो 1च लिहिला. 326, 112, 225 दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे फायनल तुम्ही असं लिहू शकता 1 बाय 1 लिहायची काही गरज नाही, असं लिहिलं तर चालते. 326, 112, 225 दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपं असं होतं, जास्त कठीण नाहीये. त्यानंतर आपण अजून एक प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नंबर 3. हे तुम्ही नंतर लिहून घ्या आता एक अजून बघा प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड ए इनवर्स बाय adjoint मेथड. Find A inverse by adjoint method. If A is equal to 132, 3 minus 2, 3 minus 2, 5, 2 minus 3, 6. 132, 3 minus 2, 5, 2 minus 3, 6. आता बघा हे कसं सोडवसाल सेम बिलकुल. सर्वात पहिली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 याचा काय काढला लागेल डिटर्मिनंट काढला लागेल. डिटर्मिनंट ऑफ ए इथं आहे 1 3 2 3 minus 2 5 2 minus 3 6. फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लसचा. सर्वात पहिले काय घ्यायचं प्लस. फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स किती आहे 1. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून देऊ. मग काय राहिलं -2 5 -3 6 क्रॉस मल्टिप्लाय. -2 इंटू 6 किती होते -12 बरं असेल -5 इंटू -3 किती होते -15 मायनस मायनस काय होते +15. इथं कोणता आहे मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 3. कोणत्या नंबरचा कॉलम सोडसाल आता सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्या. हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 3 5 2 6 3 इंटू 6 किती होते 3 18 मला सेन मायनस 5 2 10. थर्ड नंबरवर काय प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 2. कोणता कॉलम सोडसाल थर्ड नंबरचा कॉलम सोडसाल. कोणता कॉलम सोडसाल थर्ड नंबर. मग इथं राहिलं 3 -2 2 -3 3 इंटू -3 किती होते -9 मला सेम मायनस आणि -2 इंटू 2 किती होते -4 मायनस मायनस +4. आता करायचं कॅल्क्युलेशन. हा 1
-12 प्लस 15 किती येते 3. -18 मधून 10 गेले 8 प्लस 2. -9 प्लस 4 म्हणजे -5. आता 1 × 3 किती होते 3. -3 × 8 8 8 16 24 आणि 5 2 10 म्हणजे -10. -24 -10 -34 -34 प्लस 3 म्हणजे -31. किती आलं -31. नॉट इज इक्वल टू 0. इज नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे कोणता आहे नॉन सिंगुलर. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. 0 आला काय जर इथं 0 आलं असतं तर प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालं असतं. त्याच्यासमोर सॉल्व्ह नाही होत पण हे नॉट इक्वल टू आहे म्हणून तिथं सॉल्व्ह होणार. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. त्यानंतर स्टेप नंबर 2. आता लक्ष द्या स्टेप नंबर 2 फटाफट फटाफट घेऊ. स्टेप नंबर 2 आहे एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर. मायनर अँड कोफॅक्टर. इथे इथे A11 A12 A13 A11 A12 A13 A21 A22 A23 A31 32 33 11 12 13 21 22 23 31 32 33. इथं फॉर्म्युला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. इथे इन ब्रॅकेट. तर आता बघा पहिले मॅट्रिसेस लिहायला लागेल आपल्याला. वरचा मॅट्रिक्स होता 1 3 2 3 -2 5 2 -3 6 1 3 2 3 -2 5 1 -3 6. आता इथं काय करसा 11चा अर्थ काय होते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा म्हणजे किती -2 5 -3 6. -2 × 6 किती होते -12 प्लस अँड मायनस आणि 5 × -3 किती होते -15. मायनस मायनस काय होते +15 म्हणजे -12 + 15 म्हणजे किती आला 3. 12चा अर्थ काय होते फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग राहिला 3 5 2 6. तर इथं काय येणार आहे 3 × 6 किती होते 3 × 6 किती होते 18 प्लस अँड मायनस 5 × 2 किती होते 10. 18 - 10 8 म्हणजे -8. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम 3 -2 2 -3 3 × -3 किती होते -9 प्लस अँड मायनस -2 × 2 किती होते -4 मायनस मायनस +4 -9 +4 म्हणजे किती येते -5. त्यानंतर 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम मग काय राहिलं 3 2 -3 6 3 × 6 किती होते 18 प्लस अँड मायनस 3 × -3 किती होते -6 मायनस मायनस +6 18 + 6 24 म्हणजे -24. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम
सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 6 किती होते 6 मग असेल मायनस 2 इंटू 2 किती होते 4 6 मायनस 4 किती राहते 2 त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम हा सेकंड रो हा थर्ड कॉलम 1 3 2 मायनस 3 1 इंटू मायनस 3 मायनस 3 इंटू 2 6 -3 -6 -9 मायनस मायनस काय होते +9 त्यानंतर 31 32 33 हे राहील ना आता थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम मल्टीप्लाय 3 इंटू 5 किती होते 15 प्लस एंड मायनस 2 इंटू -4 2 इंटू -2 -4 मायनस मायनस +4 म्हणजे इथे येते 19 त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम 1 इंटू 5 किती होते 5 प्लस एंड मायनस 2 इंटू 3 किती होते 6 5 -6 -1 मायनस मायनस +1 त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम 1 इंटू -2 प्लस एंड मायनस 3 इंटू 3 किती होते 9 -2 -9 -11 आपली सेकंड नंबरची स्टेप कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण याचे स्टेप नंबर थर्ड स्टेप नंबर 4 स्टेप नंबर 5 सॉल्व करू स्टेप नंबर थर्ड काय मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर A is equal to A11 A12 A13 A21 22 23 A31 32 33 तर व्हॅल्यू पुट करा 11 12 13 किती 11 12 13 किती 3 -8 -5 3 -8 -5 21 22 23 -24 2 9 -24 2 9 -24 2 9 31 32 33 19 1 -11 19 1 -11 त्यानंतर स्टेप नंबर 4 adjoint फॉर्म्युला ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स ऑफ कोफैक्टर ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स ऑफ कोफैक्टर फर्स्ट रो कन्वर्ट फर्स्ट कॉलम 3 -8 -5 सेकंड रो कन्वर्ट सेकंड कॉलम -24 2 9 थर्ड रो कन्वर्ट थर्ड कॉलम 19 1 -11 आज स्टेप नंबर 5 स्टेप नंबर 5 आपला काय ए इनवर्स फॉर्म्युला आहे 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए डिटर्मिनंट किती आला होता आपला 1/, -31 आणि ऍडजॉइंट किती आला 3 -24 19
-8 2 1 -5 9 -11. आता या -31 अंदर चिन्ह काय करायचे गायब. फायनल आन्सर आहे 1/31. +3चं काय होते -3, -24चं होते +24, +19चं होते -19, -8चं होते +8, +2चं होते -2, +1चं होते -1, -5चं होते +5, +9चं होते -9 आणि -11चं होते +11. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो असे हे झाले प्रॉब्लेम आपले. इन्व्हर्स आपलं संपलं. 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देतो, ट्राय करा. दोन प्रॉब्लेम होमवर्क. 2 3 2 3 4. प्रॉब्लेम नंबर 5 होमवर्क. A is equal to -1 -1 0 0 1 1 1 2 1. फाइंड A इनवर्स. प्रॉब्लेम नंबर 6. A is equal to 1 3 2 0 5 1 -1 3 0. हे होमवर्क आहे. -1 3 0. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. बाकीचा नेक्स्ट लेक्चरला घेऊ. नेक्स्ट म्हणजे आखरीचा टॉपिक इक्वेशन ऑफ मॅट्रिसेस. धन्यवाद.